रखुमाईच्या वर प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता अर्थातच निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानावरती विराजमान असणारे श्री संत सम्राट जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या भेटीनंतर प्रपंचाच्या जीवनातला जो शेवट झाला तो कशा प्रकारे झाला याचं वर्णन या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय करतात। ज्याचं चिंतन तुम्हा मला यथाशक्ती यथामती आणि यथा अवकाश न्यायानं पाहायचं आहे। परंतु कोणतेही कार्य आरंभ करण्यापूर्वी अगोदर मंगल केलं पाहिजे, कारण मंगलानं प्रारंभ केलेल्या सेवेमध्ये कोणत्याच प्रकारचं विघ्न येत नाही। आणि समजा चुकून जर एखादं विघ्न आलंच तर ते निवारून येण्याची शक्ती सामर्थ्य प्राबल्य आपण केलेल्या त्या मंगलात असतं। म्हणून तुम्हा सकल वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत वैकुंठाचा भूनायक असणारा आणि गेल्या 28 युगापासून गोरगरीब सर्वसामान्य आम्हा शेतकरी बांधवाचं रक्षण करणारा जगाचा मालक ब्रह्मांडाचा चालक असणारा भगवान पंढरीश्वर पांडुरंग परमात्मा त्या परमात्म्याला प्रथमतः मंगल करू। वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडियला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानवजी चरणी साष्टांग माझा बहु गोड झाला अलवनिदाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। मौजे कुरवली या ग्रामसंकुलामध्ये कैलासवासी चंद्रकांत अण्णा परव चव्हाण पाटील यांच्या
प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं अर्थातच वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं समस्त चव्हाण परिवाराच्या वतीनं आयोजित हे एकदिवसीय कीर्तन सोहळा भारतीय धर्मशास्त्र आहे, हिंदू धर्मशास्त्र आहे। या हिंदू धर्मशास्त्रामध्ये काही विधी सांगितले जातात, काही नियम सांगितले जातात। ज्यावेळेस मानवी जीवनामध्ये आम्ही प्रवेश करतो त्यावेळेसपासून आपल्या भारतीय संस्कृती प्रमाणे या जीवात्म्यावरती काही संस्कार केले जातात। मग आईच्या गर्भात आल्यापासून जन्माला येण्यापूर्वीपासून जो संस्कार चालू होतात ते शेवटपर्यंत संस्कारच असतात, ज्याला 16 संस्कार असं म्हटलं जातं। आईच्या गर्भात असताना जो पहिला संस्कार केला जातो त्याला गर्भसंस्कार म्हणतात आणि तिथून मग एक 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 संस्कार चालू होतात। जन्माला आल्यानंतर नालभेदन नावाचा संस्कार आहे, 5व्या दिवशी 5वीचा संस्कार आहे, त्याच्यानंतर 12व्या दिवशी 12शाचा संस्कार आहे। असे एक एक संस्कार त्या जीवात्म्यावरती होत असतात आणि शेवटी व्यक्ती गेल्यावर सुद्धा त्या जीवात्म्यावरती शेवटचा संस्कारच होतो, त्याला अंत्यसंस्कार असं म्हटलं जातं। भारतीय न्यायशास्त्र, भारतीय धर्मशास्त्र एवढ्यावरही थांबत नाही। त्या जीवात्म्याची या जन्मातली मुक्ती होण्यासाठी त्यानंतर सुद्धा काही विधी सांगितले गेलेले आहेत। ज्या दिवशी ती व्यक्ती गेली त्या दिवशी 1 पिंडदान द्यावा, दुसऱ्या दिवशी 2 पिंड द्यावी, तिसऱ्या दिवशी 3 द्यावी, चौथ्या दिवशी 4 पिंड द्यावी, 5व्या दिवशी 5, 6व्या दिवशी 6, 7व्या दिवशी 7, 8व्या दिवशी 8, 9व्या दिवशी 9, 10व्या दिवशी 10। आता एवढा वेळ सर कुणाजवळ राहिला नाही, मग पहिला एक करायचा, तिसरा एक करायचा आणि 10वा नदीला जाऊन एकत्रितच घालायचा। तेवढ्यावरही आमचं भारतीय धर्मशास्त्र थांबत नाही। ज्या तिथीला गेलं त्या प्रत्येक महिन्याला इतरांना जेवू घालून मासिक घालायची, अशी 11 मासिक जेवू घालायची आणि 12व्या मासिकाला म्हणजे आजच्या या दिवशी वर्ष श्राद्धाचा विधी ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारामध्ये तो विधी करायचा असतो। काही ठिकाणी उद्या एक सकाळी एक विधी केला जातो, दुसऱ्या दिवशी त्याला वैकुंठ श्राद्ध असं म्हटलं जातं आणि मग त्या जीवात्म्याची या जन्मातली मुक्तता होत असते आणि दुसऱ्या जन्मामध्ये त्याला जो काही असेल त्याच्या कर्म प्रारब्धानुसार त्याला ते असणारी त्याला परवानगी भेटत असते। मग भारतीय धर्मशास्त्रानुसार माझा एक थोडासा प्रश्न प्रस्तावनेच्या दृष्टीने करतो, मी अभंगामध्ये मला प्रवेश करायचा, जास्त वेळ मला इतर अवांतर बोलायचं आहे। भारतीय धर्मशास्त्रानुसार वर्ष श्राद्धाचा विधी हा ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारात करायचा असा शास्त्र नियम जर असेल तर वर्ष श्राद्धाला कीर्तन का करायचा हा माझा साधा प्रश्न आहे। विठ्ठल कारण भारतीय हिंदू धर्मशास्त्र सांगतं की बाबांनो वर्ष श्राद्धाचा विधी हा ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारामध्ये झाला पाहिजे। मग आमचा प्रश्न आहे वर्ष श्राद्धाला कीर्तन का करायचं, का करायचं? शेजारच्याने केलं म्हणून आपण करायचं। आता वर्ष श्राद्ध घालायची फॅशन माफी मागून थोडस एक धाडसानं वाक्य बोलेल मी की सगळी गुणवंत मंडळी माझ्या डाव्या बाजूला टाळ घेऊन उभी आहे, उजव्या बाजूला बालगोपाळ मंडळी उभी आहे, अनेक समोर ज्येष्ठ श्रेष्ठ सगळी मंडळी उपस्थित आहे। आमचे आदरणीय बंधू हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज बोधले असतील, अनेक मळोलीचे आमचे सगळे ग्रामस्थ असतील, आमचे अमोल महाराज असतील, त्यांच्यासोबत अनेक गायक असतील, आमचे मृदंग वादक गोड असतील। मी ज्यांच्या प्रेम संबंधातून स्नेहातून इथे येण्याचं योगभाग्य माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं ते आमचे फडतरे सर असतील आणि इथं येईपर्यंत म्हणजे इतके फोन येत होते मला तारीख घेतल्यापासून, म्हणजे इतके फोन त्यांना मी म्हटलं एवढे फोन मला माझ्या सासरवाडीतनं सुद्धा कधी आले, इतके फोन मला सारखं। मी एकदाच त्यांना सांगितलं काळजी करू नका, आम्ही जातीवंत महाराज आहे, तारीख घेतल्यावर येणार। हा जातीवंत शब्द मुद्दाम घातलाय, म्हणजे ऍडव्हान्सवर बुकिंग होणाऱ्या वेगळ्या आणि जातीवंत वेगळ्या। मी सांगितलं त्याची काही काळजी करू नका, येणार म्हणजे येणार। रात्री सुद्धा मी एका कीर्तनात होतो त्याही वेळेस फोन आला, मी सांगितलं येतो म्हणजे एक प्रेम संबंध बोधले महाराज परिवारावरती म्हणण्यापेक्षा बोधले महाराज या परंपरेवरती एक नितांत प्रेम असणारी ही फडतरे सर, ही फडतरे संपूर्ण कुटुंब त्यांच्या प्रेम संबंधातून इथे येण्याचं योगभाग्य माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं। थोडंसं धाडस करून मी वाक्य बोलले। कशासाठी वर्ष श्राद्धाला कीर्तन करायची माझा मुद्दा चाललाय, ऐका कशासाठी करायचं? हिंदू धर्मशास्त्र सांगतं वर्ष श्राद्धाचा विधी हा ब्राह्मणाच्या मंत्रोच्चारामध्ये झाला पाहिजे। मग वर्ष श्राद्धाला कीर्तन का?
माफी मागून बोलतो थोडस धाडसानं. आजकाल वर्ष श्राद्धाला कीर्तन ठेवणं हे एक फॅशन. माफी मागून बोलतो, फॅशन झाली करायची. तो कसा मेला माहिती नसतो आणि सांगणाऱ्या बुवालाही माहिती नसतं ती कसा मेला, काय झालं, काय माहिती नसतं. फक्त पाकिट मिळतं म्हणून तारखा घेणारे आमच्यातली मी काही जाती कमी नाही. कशासाठी कीर्तन करावं हे कळलं पाहिजे ना मला. कुणाचं कीर्तन करावं कळालं पाहिजे. माफी मागून बोलतो. ऐका, एक वाक्य मला यातलं भावलेला एक थोडासा माझ्या अल्पशा बुद्धीतून एक अर्थ मी तुमच्या समोर मांडतो. ब्राह्मणाच्या मंत्र उच्चारामध्ये विधी करावा हे जरी हिंदू धर्माचं शास्त्र असलं तरी ऐका काय होतं. ज्या वेळेस ब्राह्मण मंत्रोच्चार करत असतात, कर्मशास्त्र इतकं सूक्ष्म आहे महाराज, कर्मशास्त्र इतकं सूक्ष्म आहे. मंत्र उच्चार करत असताना मंत्रातला एक जरी उच्चार चुकला, उच्चार सोडा जरा माझा हा पुढचा शब्द झाला, उच्चारातला काना मात्रा वेलांटी आकार उकार जरी बदलला तर निर्माण होणारी फलनिष्पत्ती ही दोषाची. एक जरी शब्द चुकला तरी काना मात्रा वेलांटी सोडा, रस्व दीर्घ जरी बदललं तरी घोटाळा होतो, फलनिष्पत्ती चुकते. आणि पुण्य निर्मितीसाठी आपण एखादं कर्म करायचं आणि त्याच्यातून दोष निर्मिती होत असेल तर कसं होणार महाराज. ऐका, जाऊ द्या, ब्राह्मणाचं चुकतं असं म्हणण्यापेक्षा आणखी थोडं एक पाऊल टाकून बोलू. ब्राह्मणाचं चुकतं म्हणून पिंडीला पाय लावायचा नसतो जुनी माणसं म्हणत, त्यांचं बरोबर येईल, ठीक आहे समजू आपण त्यांचं बरोबर आलं. परंतु त्यांच्या सोबत आपण पूजेला घरातले एक जण कोणीतरी बसलेलं असतं आणि ब्राह्मण म्हणत असतात मना पाठीमाग ममा आत्मया म्हणत होतं ना, म्हणजे त्यांचं बरोबर येईल. पण त्यांच्या पाठीमाग बसल्यानंतर आपण म्हणताना आपले तरी मंत्र उच्चार चुकण्याची शक्यता आहे. आणि पुण्यकर्म करत असताना निर्माण काय झालं, दोष झाले का नाही. म्हणजे चांगलं काम करायला जायचं आणि दोषाची निर्मिती व्हायची. मी सांगतोय तुम्हाला वर्ष श्राद्धाला कीर्तन का करावं याचं उत्तर देतोय तुम्हाला. ऐका, हा पुण्यकर्म करत असताना दोष निर्मिती झाली, मग आता काय करावं म्हणजे कलियुगामधला एक सोपा उपाय बोलून जातो. कसलेही दोष निर्माण होऊ द्या आणि कितीही मोठे दोष असू द्या, ते दोष घालवण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे कीर्तन. म्हणून वर्ष श्राद्धाला कीर्तन. आणि आज कैलासवासी चंद्रकांत अण्णांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं अर्थातच वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं ही कीर्तन सेवा आपण करतोय. अण्णांचं जीवन आता मी तुमच्या समोर मांडण्यापेक्षा तुम्हा सगळ्यांसमोर ते पुस्तक आहे. आणि पुस्तक कसं असतं, ते उघडं असतं. पुस्तक एकदा उघडलं की पानावरची अक्षरं कोणालाही वाचता येतात महाराज. तसं अण्णांचं जीवन आहे, सगळ्याला वाचता येण्याजोगं. आणखी बोलू का, जे गुपित नाही ते अण्णा, जे लपलेलं नाही ते अण्णा. आणखी थोडं सोपं बोलू, काहीच झाकून ठेवण्यासारखं नाही असं व्यक्तिमत्व म्हणजे अण्णा. विठ्ठल विठ्ठल. काही जणांची व्यक्तिमत्व ही झाकून ठेवण्यासारखी असतात, उघड करता येत नाही समाजामध्ये, आहे का नाही. काही जणांची व्यक्तिमत्व असं उघडपणे सांगता येत नाही, त्यांचे काय काय पराक्रम असतात ते असं उघड बोलता येत नाही. पण काही व्यक्तिमत्व अशी असतात ते उघडीच असतात, त्यांचं काही झाकण्यासारखं नसतं. उघड सगळं जीवन ज्यांचं अत्यंत समाजासाठी ज्यांनी घालवलं, पोलीस पाटीलकीच्या माध्यमातून असेल. मला समजलं पोलीस निरीक्षक असणारे आपले पाटील साहेब यांच्या हस्ते त्यांना आदर्श पोलीस पाटलाचा पुरस्कार भेटला. आदर्श पोलीस पाटलांचा काय सामान्य गोष्ट नाही. आता आणखी थोडस विषयांतर वाटेल पण मला एक वाक्य बोलायचं आहे. पाटील की खानदानात असावी लागते, पाटील की खानदानात असावी लागते. तो पाटीलकीचा रुबाबच वेगळा, आताचे पाटील वेगळे महाराज. आता हे परीक्षेतनं पास झालेले पाटील वेगळे आणि खानदानी पाटीलकी ही वेगळी महाराज. आम्ही सुद्धा एका गावचे पाटील, गावचे आम्ही बोधले महाराज हे पाटील, आता आम्ही सगळी पाटील मंडळी आहोत. म्हणून एका पाटलानं दुसऱ्या पाटलाचं कौतुक करायला मागे पुढे पाहुणे, म्हणून त्यांचं अण्णांचं कौतुक करतो. विठ्ठल पाटील होते. पोलीस पाटलातला आदर्श पुरस्कार त्यांच्या जवळ भेटावा ही सामान्य गोष्ट आहे का महाराज. अत्यंत चांगलं काम करत असताना समाजासाठी काम करणं वेगळं
आणि समाजासोबत घराचंही व्यक्तिमत्व, घरामध्येही तेवढं चांगल्या पद्धतीने जीवन जगणं हे वेगळं मत असतं. आम्ही आज परमार्थिक क्षेत्राच्या माध्यमातून समाजात वावरतो, पण आमच्या घरच्या परिस्थिती काय आहेत ते आम्हालाच माहिती आहे. तुमच्या समोर उघड करण्यात काय उपयोगाचं. सांसारिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती या दोन्हींचा समन्वय ज्यांना जमला घालायला ते व्यक्तिमत्व म्हणजे अण्णा. समन्वय जमला पाहिजे, समन्वय जमला पाहिजे. काही जणांना समाजातला समन्वय जमतो पण घरातला जमत नाही, ऐका नाही. काही जणांना घरात व्यवस्थित जमतं, संसार चांगला चालवायला जमतो, पण समाजामध्ये वागणं व्यवस्थित जमत नाही. समाज आणि घर हे दोन्ही ज्यांना एकत्रित चालवायला जमलं ते व्यक्तिमत्व म्हणजे अण्णा विठ्ठल. मी हे मुद्दाम वाक्य बोलतोय तुमच्या समोर. समाज आणि घर हे एकत्रित चालवलं का बोलतोय याचा मला पुढे उल्लेख करायचा आहे. समाजामधले योगदान देत असताना आदर्श पोलीस पाटलांपर्यंत जाणं हे अण्णांचं सामाजिक कार्य आहे. याला समाज म्हणा, पण यासोबत घरामध्ये सुद्धा आपली 2 मुलं असतील, राहुल असेल, अतुल असतील, किंवा त्यांच्या दोन्ही मुली असतील, 2 भाऊ असतील, 1 बहीण असेल, हा सगळा परिवार एकत्रित चालवायचा आणि तो सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत कर्ता पुरुष म्हणून जगायचं हे खऱ्या अर्थाचं शेवटी जातानाचं त्यांच्या जीवनात प्राप्त झालेलं भाग्य आहे. म्हणून कीर्तन सेवेसाठी अभंग शेवट तो भला माझा बहु गोड झाला विठ्ठल. शेवटच्या वेळी सुद्धा घरातले सगळे असणं समोर हे भाग्याचं लक्षण आहे. माफी मागून बोलतो. आज या 21व्या शतकामधली कुटुंबीय अवस्था आपण पाहत असताना हे भाग्य बऱ्याच जणांना प्राप्त होत, बऱ्याच जणांना म्हणण्यापेक्षा आज 90% लोकांना हे प्राप्त होत नाही. एकत्रित कुटुंब राहायचं आणि ते सुद्धा आपल्या डोळ्या देखत प्राण सोडताना आपण पाहायचं, याच्यापेक्षा भाग्य काय असेल. मुळात आजकाल एकत्रित कुटुंब हेच राहिलं नाही. जॉईंट फॅमिली हे आता राहिलंच नाही. जॉईंट फॅमिली हा आता फक्त डिक्शनरीतला शब्द होऊन गेलाय. आता नाही, आता हे जॉईंट फॅमिली राहिलं नाही. आमचे गुरुवर्य माझे ज्येष्ठ बंधू जयवंत महाराज एक गोड वाक्य बोलत असतात, नेहमी एक वाक्य बोलतात. आजकाल जॉईंट फॅमिली म्हणजे काय झालं महाराज, फक्त एकच राहिलंय. आजकाल नवरा बायको जरी जॉईंट एका घरात राहिले तरी त्याला जॉईंट फॅमिली म्हणा. ही वेळ आली आहे महाराज, एवढी वाईट अवस्था झाली आहे. आजकाल एकत्रित राहणं शक्य होईना, पण आपल्या डोळ्यासमोर आपला संसारातली सगळी मंडळी एकत्रित राहणं हे खऱ्या अर्थाचं भाग्य आहे. आणि ते जाताना सुद्धा एकत्रित असणं हे भाग्य आहे. माफी मागून थोडस मी बोलेन. मला रामायणातला प्रसंग फक्त तुमच्या डोळ्यासमोर आणायचा आहे. जरा रामायणामध्ये आपला प्रसंग जाऊ द्या दादा. डोळ्यासमोर चित्र उभा करा. ते चित्र कोणतं असावं तर अयोध्येतलं असावं. अरे सामान्य नाही, जगाच्या मालकाचा बाप आहे, नाव त्याचं राजा दशरथ आहे दादा. फक्त तो जगाच्या मालकाचा बाप आहे एवढं त्याचं मोठेपण नाही दादा. अरे जेव्हा स्वर्गातल्या देवादिदेव इंद्रदेवाला सुद्धा दानवांशी युद्ध करावं लागायचं, तेव्हा त्या युद्धामध्ये राजा दशरथाची मदत घेतली जात होते. आणि राजा दशरथाची मदत घेतल्याशिवाय इंद्रदेवाला सुद्धा दानवावर विजय मिळवता येत नव्हता. हा माझ्या राजा दशरथाचा पराक्रम आहे. अनेक वेळा देवदानवांचं युद्ध झालं आणि राजा दशरथ सहकार्याला पोहोचला. परिणाम सांगतो दादा, जेव्हा कधीही आमचा राजा दशरथ स्वर्गामध्ये जात होता ना, तेव्हा देवादिदेव इंद्रदेव सुद्धा स्वतःच्या आसनावरून उठायचा आणि राजा दशरथाला बोलावून आणायचा आणि स्वतःचं आसन बसायला द्यायचा. सामान्य नाही दादा. आणि त्याच राजा दशरथाच्या पोटी एक नाही 4 पराक्रमी पुत्र आहेत. एक जगाचा मालक, ब्रह्मांडाचा चालक आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्या जवळ आहे ना, अरे वृक्षाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेनं चालतं ना, अरे तो मालक राजा दशरथाच्या पोटी जन्माला आलेला आहे. ज्यानं सगळी पृथ्वी स्वतःच्या मस्तकावरती धरली ना, अरे तो शेषाचा अवतार आमचा लक्ष्मणजी त्याच घरात आहे. संत हृदयाचा, संवेदनशील मनाचा राजा भरत सुद्धा त्याच घरातला. आणि सगळ्यात महत्वाचं, बाहेरचा शत्रूचा कोणीही नाश पाळ करेल, पण घरातल्या शत्रूला ज्यांनी ओळखलं
त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे शत्रुघ्न. आणि तो शत्रुघ्न सुद्धा त्याच घरातला. काय कमी होतं मला सांगा? अयोध्येतल्या राजा दशरथाच्या घरात काय कमी आहे? अरे जगाचा मालक प्रभू रामदादा त्याच घरात आहे, लक्ष्मणजी त्याच घरात आहे, राजा भरत संत मनाचा त्याच घरातला आहे, शत्रुघ्न त्याच घरातला आहे. पण दुर्दैव सांगतो दादा, ज्यावेळेस आमचा राजा दशरथ शेवटच्या खटका माय मोजत होता ना, अरे जगाच्या मालकाचा बाप आहे. पण शेवटचा प्रसंग आल्यावर अरे राजा दशरथाला पाणी पाजायला एकही मुलगा नव्हता. अरे काय त्या राजा दशरथाला म्हणायला नाही भेटलं भाग्य की शेवट तो भला. आदरणीय अण्णांचं व्यक्तिमत्व असं आहे, कुटुंबातली सगळी मंडळी ज्यांच्या कृपा छत्रछायेखाली शेवटच्या क्षणांपर्यंत वागली ना, म्हणून अण्णांसारख्या व्यक्तिमत्वानी म्हणावं शेवट तो भला. आदरणीय जगद्गुरु तुकोबाराय जेव्हा 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 आपल्या जीवनामधल्या सगळ्या व्यवस्था सांगत होत्या, गोष्टी मांडत होत्या, विठ्ठल विठ्ठल आपल्या जीवनातला शेवट गोड झाला पाहिजे. अण्णांच्या जीवनातला शेवट गोड झाला. ऐका, आता मला जे मुद्दा तुमच्या समोर मांडायचा आहे, प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा माझा शेवट गोड झाला म्हणतात. तुकोबाराय शेवट गोड झाला म्हणतात. आपल्या जीवनातला शेवट गोड झाल्यानंतर माझा पुढचा प्रश्न आहे, एकदा तुमचा शेवट झाला असं म्हटल्यानंतर तुम्हाला तुमचा झालेला शेवट गोड का चांगला हे सांगता येतं का? हा माझा पहिला प्रश्न आहे. एकदा तुम्ही इथून निघून गेल्यानंतर तुम्ही सांगू शकता का माझा शेवट गोड झाला, माझा शेवट वाईट झाला, माझा शेवट काय आंबट झाला, कडू झाला, असं तुम्ही म्हणू शकता का? पण ऐका, तुकोबारायांची भाषा आणि तुमच्या आमच्या सर्वसामान्यांची भाषा ही वेगवेगळी आहे. तुकोबारायांची भाषा सहजासहजी लक्षात येते. जाऊ दे, आणखी सोपं बोलून जातो, ह्या अवघड वाटेल, सोपं बोलून जातो. तुकोबारायांच्या जीवनाचा शेवट आणि तुमच्या आमच्या जीवनाचा शेवट या दोन्ही वाक्य वेगवेगळीच आहेत महाराज. या संकल्पना एकत्रित येऊ शकत नाही. तुम्ही आम्ही आमच्या जीवनाचा शेवट कशाला म्हणतो आणि संत तुकोबाराय त्यांच्या जीवनाचा शेवट कशाला म्हणतात? तुम्ही आम्ही आमच्या जीवनाचा शेवट हा देह गेला की शेवट म्हणतो. माफी मागून बोलतो. तुम्ही आम्ही हा देह जाणं याला शेवट म्हणतो. तुकोबाराय हा देह जाणं याला शेवट म्हणत नाही. प्रपंचामधून निघून परमार्थाकडे जाणं, ज्या दिवशी प्रपंच सोडला आणि परमार्थाकडे वाटचाल केली, ज्या दिवशी प्रपंच सोडला त्या दिवशी तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनाचा शेवट झाला. तुकोबारायांचं जीवन सामान्य पद्धतीने चरित्र सर्वांना माहिती आहे. तुकोबारायांच्या चरित्राचा अभ्यास करणारा किंवा तुकोबारायांचं चरित्र माहिती नाहीये असा महाराष्ट्रात व्यक्तीच असू शकत नाही, तो माणूसच असू शकत नाही आणि तो महाराष्ट्रातलाच असू शकत नाही. आणि जर तुकोबाराय माहित नसतील तो महाराष्ट्रातला नव्हेच. माफी मागून थोडस बोलतो. तुकोबाराय सामान्य जीवन चरित्र नाही, अनेक पद्धतीचं चरित्राला अंग देता येतात. सामान्यतः 4-5 टप्प्यामध्ये तुकोबारायांचं चरित्र पाहता येतं. 4-5 टप्प्यामध्ये संकटकालीन जीवन असेल, साधककालीन जीवन असेल, त्याच्यानंतर संसारग्रस्त तुकोबारायांचं जीवन असेल, आणि मग संत जीवन असेल आणि सिद्ध जीवन असेल. या 5 टप्प्यामध्ये पाहिलं जातं. जरी या 5 टप्प्यामध्ये जरी पाहत असलो, आणखी 2 टप्पे महत्वाचे तुमच्या समोर मांडून जातो मी. देव भेटण्यापूर्वीचे तुकोबाराय आणि देव भेटल्यानंतरचे तुकोबाराय. ऐका, या 2 टप्प्यातलं चरित्र तुमच्या समोर फक्त मला मांडायचं आहे. भगवान परमात्मा भेटण्यापूर्वीचे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि देव भेटल्यानंतरचे जगद्गुरु तुकाराम महाराज, हे फक्त 2 टप्प्यातले चरित्र घ्या. हे बाकीचं राहू द्या. साधक, संकट, संसार हे फार मोठं विस्तृत चरित्र होईल, पण सोपं बोलून जातो. देव भेटण्यापूर्वीचे तुकोबाराय आणि देव भेटल्यानंतरचे तुकोबाराय. देव भेटण्यापूर्वीचे तुकोबारायांची अवस्था आणि देव भेटल्यानंतरचे तुकोबारायांची अवस्था काय आहे? आणखी सोपं बोलू, संत भेटण्यापूर्वीची अवस्था आणि संत भेटल्यानंतरची अवस्था, 2 टप्पे करता येतात का?
भेटण्यापूर्वी काय अवस्था होती आणि संत भेटल्यानंतरची काय अवस्था. जाऊ दे, हेही जरा अवघड वाटत असेल, सोपं बोलू. लग्न करणे होण्यापूर्वीचे आपण, कळलं का, आणि लग्न झाल्यानंतरचे आपण काय बदल आहे का नाही, होतो का नाही. लग्नापूर्वीचा मुलगा आणि लग्न झाल्यानंतरचा मुलगा किती बदल आहे. बऱ्याच गावामध्ये आम्ही गेलो, ते मोठ्या मी जरी वयानं तुमच्यापेक्षा लहान असलो, विद्वत ज्ञानीही मी स्वतःला समजत नाही, पण एका मोठ्या उच्च कुळात जन्माला आलो एवढीच काही ती पुण्य आहे. श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचे समकालीन संत श्री संत सद्गुरु माणकोजी बोधले महाराज या वंश परंपरेमध्ये विद्यमान वंशज म्हणून महाराष्ट्र, कर्नाटक या आंध्र प्रदेश, तामिळनाडू या 4 राज्यामध्ये फिरत असताना काही शिष्य परिवाराकडे जाण्याचा योग येतो. आणि मग काही घरामध्ये गेल्यानंतर रोज कीर्तनाला फिरत असल्यामुळे अमोल महाराज काय होतं, बऱ्याच गावामध्ये गेल्यानंतर मग एखाद्या घरामध्ये गेल्यानंतर कोणाचं तरी त्या घरात गेलं की चहा पाणी होतं. चहा पाणी झाल्यानंतर ती मंडळी काय करतात, हळूच बायोडाटा काढतात आणि आम्हाला म्हणतात महाराज ठेवा. आता मला मुलगा झालाय म्हणून घेऊन फिरायला लागलो दाखवायला. आता उभं नका बायोडाटा दाखवायच्या भानगडीत पडू नका. बायोडाटा दाखवतात आणि मग म्हणतात महाराज बघा ना, बघा काही आमच्या मुलासाठी जरा अडचण आहे, मुली भेटत नाही. तुम्ही रोज 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 कुठं ना कुठं तरी फिरता, कुठं जात असता. एखादी मुलगी जर चांगली वाटली, गरीब घराण्यातली वाटली, आम्हाला काही अपेक्षा नाही, 1 रुपया नको, आम्ही नारळ आणि मुलगी घ्यायला तयार आहे. पण बघा काही मुलाचं झालं तर आपण रोज फिरता, माझा मुलगा असा आहे, एवढं कमवतो तेवढं कमवतो. मग आम्हाला सांगतात, आम्ही म्हणतो अहो एवढी तुम्ही मुलाची चिंता करायला लागला, तो कुठे दिसेल, पुरुष मंडळी फार कष्ट करतो म्हटले. विठ्ठल माझा मुलगा फार कष्टाळू आहे, फार कष्ट करतो, घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतो. मला काय पाहिजे काय नको, आईला काय पाहिजे काय नको, भावाचं अहो सगळ्या घराचं सगळी जबाबदारी खांद्यावरती घेऊन कष्ट करतो. म्हणून इच्छा आहे महाराज, माझा मुलगा माझा फार लाडका आहे, त्यामुळे माझ्या मुलाचं लग्न जरा जमवण्याचं काहीतरी बघा, काही बघा, जे सांगाल ते आम्ही करायला तयार आहे. मग आम्ही ते बायोडाटा घेतो. काय असतं असं आमच्या पिशवीमध्ये असे बायोडाटे भरपूर असतात. मग आम्हाला नाही म्हणता येत नसतं, नको म्हटलं तर फुकटचा चहाही जातो आणि पाया पडल्याची दक्षिणाही जाते. काय करावं, खरं बोलायला काय हरकत आहे महाराज. मग ते आम्ही आपलं बायोडाटा घ्यायचा, असं ती पिशवी असते त्या पिशवीमध्ये टाकायचा. ठीक आहे बघू, मिळाल्यानंतर कळवतो तुम्हाला म्हणायचं. असं जे निघून जायचं ते पुढे ते घ्यायचं, पिशवीत ठेवायचं. मग काही ते फारसं व्यापामध्ये कार्यक्रमाच्या ह्याच्यामध्ये ते काही लक्षात राहत नाही. आणि मग 1-2-4 महिन्यांनी त्यांचा फोन येतो, महाराज. आणि म्हणतो बोला काय, कुठं तारीख द्यायची. नाही तारीख द्यायची नाही, ऐका तुम्हाला बायोडाटा ज्या मुलाचा दिला होता ना, आता त्याचं बघू नका. काय नाही जमलं, ते चांगलं जमलं. बरं ठीक आहे, चांगलं बरं झालं. लग्नाला यावं लागेल बरं का, यावं लागेल बरं का. बरं. आम्ही म्हणतो हो. आम्ही नाही कुणालाच म्हणत नसतो, होय म्हणत असतो आम्ही सगळ्याला. आणि ज्याला महाराज व्हायचं त्यांनी फक्त होय म्हणायला शिका, फक्त होय म्हणायला शिका. त्या महाराजाच्या तोंडात कधी ना नसलं पाहिजे दादा. होय 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 म्हटलं पाहिजे. आणि मी सांगितलं ठीक आहे होय, पण ते काय लग्न वगैरे असं काही ते शक्यतो महाराज लोकांच्या गोष्टी असल्या नशिबात नसतात. ते काय जमलं नाही, कार्यक्रमाच्या व्यापामध्ये तिथं काय पोहोचणं जमलं नाही. परिणाम काय झाला महाराज, ते जाणं झालं नाही. आणि पुढच्या वर्षी त्यांच्या गावामध्ये तारीख होती. 5-6 दिवसानंतर कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला बसल्या बसल्या आम्ही सहज विचारलं, तुमचा फोन आला होता, पण थोडंसं कार्यक्रमाच्या व्यापामुळे, खड परंपरेमुळे थोडंसं येणं लग्नाला जमलं नाही. तुमची क्षमा मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. पण कसा संसार, बरा आहे का मुलाची, सुनबाई कशी आहे, मुलगा कसा आहे, सासरची मंडळी, इवाई कसं आहे तिकडचं, काय म्हणतात तुमचं. आणि 6 महिन्यातच तो वडील म्हणू लागतो, महाराज काय सांगायचं आहे मुलाचं. आणि म्हणतो काय सांगायचं म्हणजे, तुम्ही म्हणत होता ना मुलगा फार कष्टाळू आहे, माझा लाडका आहे, सगळ्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळतो, काय म्हणणं आहे तुमचं. त्यावेळेस त्याने एकच वाक्य सांगितलं, महाराज पोरग आता पहिल्यासारखं राहिलं, पोरग आता पहिल्यासारखं राहिलं नाही. म्हणजे लग्नापूर्वी जे होता ते लग्नापूर्वी असेलच. जाऊ दे, आता हे सोपा दृष्टांत फक्त तुमच्या समोर मांडला. देव भेटण्यापूर्वी जे असेल ते देव भेटल्यावर असतीलच. देव भेटण्यापूर्वी जे संसारिक अवस्था आहे
ती देव भेटल्यानंतर राहीलच अशी नाही महाराज. नवे नवे देव भेटल्यानंतर प्रपंचाची गरजच पडत नाही महाराज. तुकोबरायांनी देव भेटण्यापूर्वी संसाराच्या तापे तापिलो मी देवा करिता सेवा कुटुंबाची. ही तुकोबरायांची अवस्था देव भेटण्यापूर्वीची अवस्था आहे. आणि या संसाराच्या तापानं मी त्रस्त झालो हे तुकोबराय म्हणत असतील तर तुमचं आमचं काय महाराज. तुम्हा आम्हाला वाटतं 10-20 एकरावर आम्ही लय उड्या हाणी, 2-4 एपड्या ठेवल्या, सोसायटीची कर्ज काढली की आपल्याला वाटतं आपला लय संसार चांगला. 2-4 दारात गाड्या उभा राहिल्या, आपल्याला वाटतं आमच्यासारखं कुणीच नाही. पोरगा कंपनीत लागला नोकरीला, 10-12 लाख पॅकेज घेतलं की वाटतं है आपल्यासारखं कुणीच नाही. आपल्याला वाटतं महाराज. पण तुकोबरायासारखा संसार तुमच्या आमच्या सारख्याला जमणार आहे का दादा. सामान्य गोष्ट नाही तुकोबरायांच्या जीवनामध्ये. माफी मागून बोलतो ऐका. बऱ्याच वेळा खरं सांगू का महाराज, आपल्यासारख्या कीर्तन लोकांनी तुकोबरायांची सांसारिक अवस्था वाईट सांगितली, नाही तर तुकोबराय इतकी वाईट अवस्था नव्हते. त्या काळामधला सगळ्यात मोठा सावकार म्हणजे जगद्गुरु तुकोबराय महाराज. पश्चिम महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी सावकारी माझ्या तुकोबरायांकडे हे सांगायला शिका जरा. त्रिभुवानी आम्ही वैभवाचे आम्ही वैभवाच्या धन्या आम्ही वैभवाचे धनी. अरे वैभवाचं धन काय असेल आमच्या जवळ तुकोबरायांनी सांगावं दादा. सामान्य नाही, त्या काळातले सगळ्यात मोठे श्रीमंत पश्चिम महाराष्ट्रातले तुकोबराय होते महाराज. म्हणून तर तुकोबरायांच्या ज्या पत्नी होत्या ना आमच्या जिजाबाई साहेब, आप्पाजी गुळवे पुण्यातलं, त्या काळामध्ये 2000 एकर ऊस स्वतः महाराज. साधी गोष्ट होती का महाराज. उग एकराला 50 टनाचं उत्पादन धरून चला. काय होतं, कमी होतं महाराज. एवढं मोठं वैभव, काय सांसारिक अवस्था कमी होते महाराज मला सांगा. जाऊ द्याव, याच्याही पुढचं मला बोलायचं आहे. जेव्हा दुष्काळ पडला ना माय, जेव्हा पुणे आणि परिसरातली महाराष्ट्रातल्या लोकांना अन्न खाता मिळेल आणि त्यांनी घरात पाहिलं, त्यांची पहिली पत्नी अन्न दुष्काळी आटीला धरेला मान दुष्काळी आटीला धरेला मान दुष्काळी आटीला धरेला मान दुष्काळी आटीला दुष्काळी
पाहिलं आपण आपल्या घरची एवढी परिस्थिती सदन असताना सुद्धा जर माझ्या घरातली पत्नी वाचत नसेल तर बाहेर समाजाची काय वाईट अवस्था असावी. आणि सगळं सगळं सावकारकीची जेवढी खत होती ना तेवढी न्यावी माय इंद्रायणीच्या पाण्यामध्ये असे डोहात पडवून टाकावी. अरे आज शेतकरीला कर्जमाफीच्या घोषणा दिल्या जातात पण जगातली पहिली कर्जमाफी देणारा शेतकरी आणि शेतकऱ्यांचा राजा कोण असेल तर जगद्गुरु तुकोबराय आहेत. पहिली कर्जमाफी अरे वह्याच ठेवल्या नाही आमच्या कर्जमाफी आहे त्या सरसकट तत्वता पण जगद्गुरु तुकोबरायांनी जी दिली त्याला कोणतंच तत्व नव्हतं. सगळं सगळं पाण्यात बुडवलं. आणि हे कुणाला जमावं ज्याच्याकडे वैभव आहे त्यांनी जमावं. कोण म्हणत मी तुमचं कर्ज माफ केलं कुणी म्हणाव ज्यानं दिलं त्यानं म्हणाव. कर्ज दिलं तर तुम्ही म्हणा मी कर्ज माफ केलं अरे तू दिलंच नाही तू काय माफ करणार. अजून सोपं बोलू काही लोक गेल्यानंतर आमच्याकडे म्हणतात आम्ही जेवत नाही आम्ही जेवत. अरे तुला कोण जेवच म्हणत. अजून थोडं बोलू आपल्यातलं बोलू. काही आपल्यातली लोक म्हणतात आम्ही काही घेत नाही. कळलं हे आम्हाला कळलं आम्ही काय घेत तुला कोण देतच नाही. काय सांगायला लागला घेत नाही म्हणून. अरे कर्ज कुणी म्हणावं माफ केलं ज्यानं दिलं त्यांनी म्हणावं. तुकोबराय अरे माझा सांगायचा मुद्दा एवढी सांसारिक अवस्था तुकोबरायांची उत्तम आहे उत्तम आहे उत्तम उत्तम आहे दादा. पण जेव्हा तुकोबराय या संसारामधलं जेव्हा त्यांनी सत्यता जाणली आणि संसारातली सत्यता समजल्याशिवाय संसाराविषयीचं मत आणि संसाराविषयीचं प्रेम कमी होत नसतं. एखाद्या गोष्टीविषयी वस्तूविषयी त्या वस्तूतलं सत्यत्व समजत नाही त्याच्याशिवाय त्या वस्तूबद्दलचं माया आणि ममत्व कमी होत नसतं. संसारातलं सत्यत्व समजलं पाहिजे आणि संसारातलं सत्यत्व काय आहे तुम्ही कसाही करा कधीही करा आणि केव्हाही करा. हा संसार कसा आहे माऊली महाविष्णू ज्ञानोबरायांनी सांगितलं संसार दुःख मूळ जाऊ कडे विश्रांती रात्र दिवस तळमळ काम क्रोध लोभ शोणे पाठी नामी शरण सदैवाचा दृष्टी देतो त्याची या संसाराचं सत्यत्व सांगताना माऊली महाविष्णूंनी सांगितलं बाबा हा संसार कसा आहे संसार दुःख बांधवाडी आहे हा संसार दुःख बांधवाडी आहे हा संसार दुःख
आता कीर्तनाला अभंग घेते झीज कमी आहे काय? काय अवघड आहे काय? जाऊ द्या. तरी आपल्या नियमानुसार महाराज हे दोन प्रमाणात आपल्याला मिळाले. एक संसार दुःख मुळ आणि दुसरं महाराजांनी प्रमाण दिलं जगद्गुरु तुकोबरायांचं दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे. महाराज म्हणतात की बाबा या संसारा माऊली महाविष्णू ज्ञानोबरायांनी सांगितलं हा संसार सगळा दुःखाचा. पण तुकोबरायांची भाषा थोडी काकणभर आगाव आहे. म्हणजे मी लगेच तुकोबराय ज्ञानोबरायांची तुलना करतो असं नाही. नाहीतर आपल्याला सवय लागली पाहिजे पुढे एडिटिंग करायचं महाराजाला बुका लावायचा. ज्ञानोबराय म्हणतात सगळा संसार दुःखाचा आहे. पण तुकोबरायांची थोडी भाषा आगाव आहे. कशासाठी? तुकोबरायांनी सांगितलं बाबा एवढ्यासाठी आगाव आहे. एखाद्या वेळेस आपण परीक्षेमध्ये गेल्यानंतर आपल्याला समजा मराठीचा पेपर असेल तर आपल्याला पेपरमध्ये वेगवेगळे निबंध असतात, निबंध लेखन असतात. त्या निबंध लेखनामध्ये विषय असतो सूर्य संपावर गेला तर. सूर्य संपावर जाणं शक्य आहे का? शक्य आहे का मला सांगा? पण नसला जात तरी ऐका मला पुढचा मुद्दा बोलायचा आहे. सूर्य संपावर जाणं शक्य नाहीये पण सूर्य संपावर गेल्यावर काय होईल याचा विचार करू शकतो का नाही? सूर्य संपावर जाणं शक्य नाही पण सूर्य संपावर गेल्यानंतर काय होईल याचा विचार तरी आपण करू शकतो. मी पंतप्रधान झालो तर होणं शक्य नाही आणि झालो तर काय होईल याचा विचार तरी मी करू शकतो का नाही? पण महाराज म्हणतात एवढा अवघड आहे या संसारातलं. या संसारामध्ये इतका दुःखाचा हा दुःखाचा संसार सुखाचा होईल याची विचार सुद्धा तुम्ही करू शकत नाही. सुखाचा विचार म्हणजे या दुःखरूपी संसारात मध्ये तुम्ही सुखाचा विचार सुद्धा करू शकत नाही. विचार सुद्धा करू शकत नाही. या संसाराची गम्यत्व तशीच आहे. सोपं बोलून जाऊ. हा संसार इतका दुःखमूळ आहे. जाऊ दे ह्या प्रमाणातलं एक सोपी उदाहरण देऊन जातो. ऐका. या संसारामध्ये जन्माला येताना दुःख आहे, जन्माला आल्यावर दुःख आहे आणि मरताना सुद्धा दुःखच आहे. सोपं बोलून जातो. जन्माला येताना दुःख आहे, जन्माला आल्यानंतर दुःख आहे आणि मरताना सुद्धा दुःखच आहे. महाराज आणखी सोपं बोलू. पैसा मिळवताना कष्ट आहे, मिळवलेला पैसा सांभाळताना कष्ट आहे आणि सांभाळलेला पैसा खर्च झाल्यावर सुद्धा कष्टच आहे का नाही? तसं संसारात जन्माला येताना दुःख आहे, जन्माला आल्यानंतर दुःख आहे आणि मरताना सुद्धा दुःख. जन्माला येताना तर काय आनंद आहे काय सांगू. अरे मुक्त होतो परिपळेची बद्ध झालो आणि बद्ध होऊन तुम्ही आम्ही जेव्हा आईच्या गर्भामध्ये येतो तिथं काय आनंद आहे महाराज. त्या आईच्या गर्भामध्ये एवढं दुःख आहे, एवढ्या यातना आहेत दादा. मल मूत्र रक्त मांस सगळं आतमध्ये 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भामध्ये काढावं लागतं. एवढं सोपं नाही महाराज. म्हणून तर तिथनं प्रार्थना देवाला आमची एक वेळ करी या तिथं प्रार्थना आहे. एकदा दुःखातनं बाहेर काढ म्हणजे आतमध्ये दुःख आहे मान्य. म्हणजे जन्माला येताना दुःख आहे आणि बाहेर आल्यावर आनंद आहे. बाहेर आल्यानंतर सुद्धा जन्माला आले की पहिली आंघोळ कधी घालते? अरे तुम्हाला नाही लक्षात येत. आमच्या माता भगिनीनं लक्षात येईल. माऊलीनं आमच्या सगळ्या पहिली आंघोळ कधी असावी? कधी असते लेकराची? 5वीला आहे का नाही? 5वी पूजावी लागते. आता 5व्या बंद झाल्या या 5-10 वर्षामध्ये पूजायच्या. 5वी पूजायला घरीच येत नाही, ती दवाखान्यातच असते. सिझरच्या डिलिव्हरी मध्ये 5वी काय करायचे? पहिल्या नॉर्मल डिलिव्हरी होत होत्या. आता मी डॉक्टर आहे खरं, आमचं लय उघडून तुमच्या पुढं पण राहत नाही महाराज. आता सिझर डिलिव्हरी आता नाही, पण पूर्वी नॉर्मल डिलिव्हरी अजूनही होतात काही ठिकाणी. काही काही चांगले आहे डॉक्टर करतात नॉर्मल डिलिव्हरी. आणि मग ते 5वीला आंघोळ घालत असतात महाराज. जन्माला येताना दुःख बोलून गेलो काय सांगू गर्भीची. जन्माला आल्यानंतर काय आनंद आहे वय महाराज. ऐका पुढे. 5वी दिवशी आंघोळ घालत असताना ते 5 दिवसाचं असतं महाराज लेकरू. कवळ्या कातडीचं असतं. डोळा अजून त्याची बुबळ त्याला 1.25 महिना दिसत नसतं महाराज. आईच्या गर्भामध्ये त्यानं सर्व संकटाचा सामना केल्यामुळं. म्हणून कधीही जा आणि जन्माला आलेल्या लेकराची उघड डोळं बघत जावं. ती उघड गोल गोल बुबळ अशी फिरवत असतो. गोल गोल फिरत. त्याला अजून काही त्याला दिसत नसतं. 1.25 महिना लेकराला दिसत नसतं. आणि त्याच्या आईनं यायचं, बा आज्याने यायचं, आजीने यायचं म्हणायचं पोराचं डोळं आईवर गेले.
अरे त्याची त्याला दिसना कुठली आई गेली न बाप त्याची आपदा. अरे 1.25 महिना काळं निळं अंग त्याचं पडलेलं असतं महाराज. एवढा त्रास गर्भात आहे आणि मग त्याला 5वीला अंघोळ घालायची जबाबदारी कुणाकडे असती? आजीकडे. तर आजी कुणाला घालतच नाही, दुसऱ्याला घालूच देत नाही अंघोळ. आणि माफी मागून बोलतो सर तुम्ही कोट्यावधी रुपयाचा बंगला बांधा पण म्हातारी घरातल्या बाथरूम मध्ये त्या लेकराला अंघोळ घालत नाही, अंगणात येऊन घालणार. सगळ्या गावाला कळलं पाहिजे नातवाला म्हातारी अंघोळ घालत. आणि पाणी इष्टी चुलीवर ठेवते, इतकं पाणी तापवती इतकं पाणी तापवती महाराज, हात घातला तरी चटका बसावा एवढं गरम पाणी त्या म्हातारीने केलेलं असतं. आणि पोरग किती दिवसाचं असतं? 5 दिवसाचं कवळ्या कातडीचं. काय होत असेल उग विचार करा गाड्या. हो किती दुःख असेल दादा. 5 दिवसाचं कवळ्या कातडीचं पोरग आणि एवढं पाणी गरम केलेलं. आणि म्हातारी अंगणाची ती अशी 2 विटा पुढं मांडते, अशी पुढच्या बाजूला 2 विटा, मागे 1-2 विटा, स्वतः बसायला पुढं 2 विटा आणि त्याच्यावर 2 पाय पसरून बसते अशी महाराज. आणि मग ती 5 दिवसाचं लेकरू आणती आणि उघडा करून त्याला मांडीवर असा उलटा ठेवते. आणि उलटा ठेवल्यावर लगे पाणी ओतत नाही, मग अगोदर तेल लावावं लागतं त्याला आणि मग तेल घ्यायचं आणि मग त्याचा बेबी मसाज चालू होतो. आताच्या भाषेतला बेबी मसाज दादा, हे पूर्वीच आहे बेबी मसाज, तुम्ही फक्त नाव बदलली दुसरं काय दादा. आणि तो मसाज चालू होतो तेल घेऊन. महाराज आयुष्यभर काम केलेल्या म्हातारीच्या हाताला घट पडलेलं आणि तसल्या घट्ट पडलेल्या हातानं कवळ्या कातडीचं 5 दिवसाचं लेकरू म्हातारी असं तेल हातावर घेते, एकदा उजव्या हाताला तेल लावते असं वडत, डाव्या हाताने एक वडत आणते, पुन्हा पायाला लावते, दोन्ही पाय उचलतील खाल्लं वर नाकापर्यंत लावते. महाराज काय हाल असतील 5व्या दिवशी. आणि सगळ्या अंगाला तेल लावून झालं की शेवटी अंगठ्यावर घेते तेल. महाराज अशी अंगठ्यावर घेते असं तेल चांगलं आणि अंगठ्यावर तेल घेऊन लेकरू सरळ होतं त्याला अशी उलटा टाकते आणि उलटा टाकलं की तेल अंगठ्याचं घेते आणि अंगठा बरोबर त्या लेकराचे असं बरोबर मनका जिथून डोक्यापासून चालू होतं त्या मनक्याला अंगठा लावती आणि तिथून वडत जी आणती ती खाली माकड हाडापर्यंत. आता मी डॉक्टर आहे म्हणून सांगतो, पुढचं लक्ष देऊन ऐका. ज्या म्हातारीनं असा मनका चोळला का 5व्या दिवशी, ज्या म्हातारीनं चोळला सर मनका असा, त्याचा मनका दुखत नाही, हालत नाही, निष्ठत नाही, स्लीप डिस्क होत नाही. आमच्याकडे बरेच पेशंट येतात, डॉक्टर साहेब पाठ दुखायला लागली. मी म्हंटल आमचा दोष नाही, तुझ्या म्हातारीचा दोष आहे, मनका नीट चोळा. आणि मग एवढं तेल लावलेली पाठ आणि असल्या पाठीवर मगाशी गरम केलेलं पाणी ज्याच्यात हात घातला की चटका बसावा एवढं गरम पाणी तेल लावलेल्या पाठीवर 5 दिवसाच्या कोळ्या कातडीवर टाकल्यावर काय दुःख होत असेल. पाण्यात तेल टाकून बघा बरं, गरम पाण्यात कसं होतं, चर्र करून आवाज येतो का नाही. नसल माहिती तर जाऊन आताच कढई ठेवा गॅसवर कीर्तन सुटल्यावर आणि त्यात पाणी गरम करा, त्यात थोडं तेल टाका, कसा आवाज येतो बघा, नुसता चर्र करून येतो. काय त्रास झाला असेल, तेल लावलेल्या पाठीवर असं गरम पाणी टाकलं, किती त्रास भोगावा लागला, किती दुःख भोगावं लागलं. जन्माला येताना दुःख, जन्माला आल्यावर सुद्धा दुःखच वाटलं महाराज. आणि मग पाणी घालते, आंघोळ घालते, तेवढ्यावर तिचं भागत नाही, मग ती आणती बारक एवढं दुपट त्याला म्हणतात आणि ती दुपट आणायचं आणि त्या दुपट्यामध्ये लेकरू ठेवायचं आणि ठेवल्यावर बी ती दोन्ही पाय असं जुळवून घेते, हात असा घेते, हिकडनं हात घेते, हिकडचा दुपट्याचा पदर उचलायचा, तिकडं टाकायचा, तिकडचा इकडं टाकायचा, मागची बाजू डोक्यावर घ्यायची. असं नवीन लेकरू तर शिकून घ्यावं म्हणून सांगायला. आणि वर्ण बांधायचं, खाल्लं पाय बांधायचा, सगळंच त्याचं पॅक, काहीच उघडं नसतं, नुसतं तोंडच उघडं, असंच त्याचं उलट. तिथनं म्हातारी उचलते आणि पाळण्यात नेऊन टाकते आणि झोका दिलं की लेकरू 3 तास झोपतं, 3 तास उठतच नाही. आणि मग म्हातारी येते आणि सुनबाईला म्हणते असं नाहू घालायचं असतं. 3 तास लेकरं उठत नाही. ती पाळण्यातनं लेकरू म्हणतं
कशाला उठतोय म्हातारे उठल्यावर परत आंघोळ घालची त्यावेळी का नाही दादा जन्माला येताना दुःख जन्माला आल्यावर दुःख आणि मरताना तर काय लय आनंद आहे वय दादा लोक म्हणतात उगा आम्हाला भेटल्यावर महाराज आता सगळं झालं देवाने नेल्यावर बरं होईल या चार चौघातल्या गप्पा आहे त्या महाराज हे लबाड बोलणं आहे लबाड एक नंबरच आता गेल्यावर काय नाही देव कसा काय नाही ना आम्हाला तू लय पुण्यवान आहे तुझा हिशोब काढला तर चित्रगुप्ताचं कॅल्क्युलेटर बंद पडलं गेल्या तू म्हणायला लागला देव कसा काय न्यायला येईना आम्हाला तुला यम बी यायला लागला न्यायला वर ती म्हणायला खालीच पड इथं कशाला वर येऊन बिघडवतो आमच्याकडची दादा गड्या हो आपल्या जाती अशा दादा आणि मरणं म्हणणं गप्पा सोपं आहे मरलं म्हणजे एकदा सुटलं मोकळं झालं एवढं सोपं नाही दादा मरताना भयानक भयानक वेदना होत असतात भयानक वेदना होत असतात त्या वेदना संकल्पनेत सांगता येत नाही गंमत सांगू मरताना प्रसंग असा असतो महाराज मरत यातना जो भोगतोय त्याला सांगता येत नसतात आणि जवळ बसणाऱ्याला कळत नसतात ही त्यातली गंमत आहे मरणाऱ्या माणसाला होणारं दुःख सांगता येत नाही आणि जवळ बसणाऱ्याला कळत नाही महाराज आणि ती मरायला लागल्यावर शेवटच्या घटका मोजायला लागल्यावर आपल्याला लय ऊत येतो भेटायला जायला जेव्हा जिवंत होता तेव्हा गल्लीत गेला असता त्याच्या गाड्या आणि 2-4 भाकरी दिली असत्या तर अजून 2-4 दिवस जगला असता ती गडी त्यावेळेस तू गल्ली बदलून रस्ता बदलून फिरला गाड्या आणि शेवटच्या टायमिंगला बिस्किट पुढे घेऊन जातो त्याला खायला येतं का करायला येतो त्याचं आपलं दुखायला लागलंय आणि तिथे गेल्यावर म्हणतो रामराव ओळखलं का आता ओळखून काय तुझं करायचंय सोयरी करायची आहे का पाळायचंय तुला काय दादा त्यावेळेच्या दुःख भयानक येताना शास्त्र सांगू सोपं उग धावतं वेळ बोलतो इतकं दुःख आहे एक फक्त सांगून जातो इतक्या वेदना होतात शास्त्रात असं सांगतात तुम्हाला विंचू माहिती आहे का आणि नसेल माहिती तर आज रात्री भेटावा असं बी माझं म्हणणं नाही दादा विंचू असतो विंचू त्या विंचवामध्ये 2 प्रकार असतात एक काळा विंचू एक लाल विंचू एक जहाल मतवादी एक मवाळ मतवादी असतो दादा असा विंचू महाराज भेटावा कधी भेटावा थंडीत नाही पावसाळ्यात नाही भर उन्हाळ्यात 45 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये सकाळी भेटू नये रात्री भेटू नये भर दुपारी 12 वाजता पाल्याला ठेच लागली तर आग लागावी असा उन्हाळा असावा आणि विचू भेटावा कुठं भेटावा घरात नाही नदीच्या कडेला नाही भर माळरानावर भेटावा आणि त्यानं दोष केल्यावर किती वेदना होत्याला सांगा बरं मला असे जेव्हा 10 विंचू एकत्रित येतात 10 विंचू एकत्रित येतात महाराज तेव्हा एक इंगळीची दंश तयार होत असते विष तयार होत असत आता ही इंगळी कोण आहे इंगळी इंगळीची दुसरं काय आणि ती इंगळी 1000 इंगळ्या एकत्रित आल्यानंतर शरीरावर जेवढे रोम आहेत महाराज 3.5 कोटी केस सांगितले जातात त्या 3.5 कोटी गुणिले 1000 वेळा दंश झाल्यावर जे उत्तर येते 3.5 कोटी गुणिले 1000 तेवढं दुःख मरणाच्या यातनेला होत असतं सामान्य महाराज एवढं दुःख या संसारातलं आहे आणि या संसाराचं सत्यत्व आम्हाला समजायला पाहिजे आम्ही समजलं भल्या भल्यानं समजलं नाही दादा भल्या भल्यांना त्यामुळे आपली अवस्था त्याच मार्गाने चालली आम्हाला बोंबलून महाराज संतांनी सांगितलं अरे काय ठेवलंय याच्यात बाबा आजा गेला पंजा गेलाय आणि बाप मसना नेलाय देखत देखत नातू पण तोही तैसा झाला रे दादा पण आमचं सुटच ना पण जगद्गुरु तुकोबरायांना या संसाराचं सत्यत्व समजलं आणि तुकोबरायांनी काय केलं संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला आणि एकदा संसाराला शून्य केलं की मग एक असणारा परमात्मा भेटतो
आणि एकदा जगद्गुरु तुकोबरायांना जेव्हा भगवंताची भेट झाली तेव्हा तुकोबराय म्हणतात माझी जी प्रापंचिक अवस्था आहे, जी संसारिक अवस्था आहे, या संसारिक अवस्थेचा शेवट झाला आणि तो सुद्धा गोड झाला. अभंगाचं हो सांसारिक अवस्थेचा ज्या दिवशी शेवट झाला त्या दिवशी तुकोबराय म्हणतात माझा बहु गोड झाला. आता आम्ही मात्र सांसारिक अवस्थेचा शेवट करणे एवढा आमचा टप्पा तेवढा नाही किंवा आमची तेवढी पात्रताही नाही. तुम्ही आम्ही आमच्या या देहाचा शेवट होणं तो सुद्धा गोडच झाला याच्यासाठी प्रयत्न करावा. संसाराचा आपल्याच्याने नाही जमणार. झाला एखाद्याचं कल्याण आणि नाही झाला तर कमीत कमी आपल्या देहाचा तरी शेवट करण्याचा प्रयत्न करावा. मग शेवटचा दिवस गोड करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? नेमकं काय करायचं? कशासाठी काय करायचं? गोड करायचं म्हणजे काही लोक आम्हाला म्हणतात महाराज आम्ही म्हणतो काय अहो अमुक अमुक गावचे अमुक अमुक होते ते गेले ना. हो गेले. त्यांच्या अंत्ययात्रेला अहो किती समाज आला होता. हजारो लोक आले होते. मरण यावं तर असे यावं. मी म्हटलं येड्या ते 1000 लोक आली होती पण त्या चितेच्या कडची 15-20 सोडली जर माग जाऊन बसत जात ती काय गप्पा हानती ती कधीतरी ऐकत जा. त्यांच्या गप्पा वेगळ्याच असत्या. त्या ते मयत यात्रेला आल्यामुळं इकडच्या तिकडे भेटी झालेली. तुमचं काय चाललंय ना आमचं काय चाललंय तिथं येऊन चाललेलं असतं. हजारो लोक आली म्हणजे तुमचा शेवट गोड होत नाही दादा. काही माणसं म्हणतात महाराज हजारो लोकांचं सोडा पण त्यांचा अंत्यविधी चंदनाच्या लाकडात केला. साधी गोष्ट आहे का? मी म्हटलं अरे चंदनाच्या लाकडात पिटून काय करतो गड्या? मेल्यावर त्याला चंदनाचा वास यायचा आहे का? आयुष्यभर त्यानं देशी दारूचा वास हाणला आणि त्याला काय चंदनाच्या वासात करायचं? याला शेवटचा दिवस गोड होणं म्हणत नाही. अरे शेवटचा दिवस गोड व्हायला प्रयत्न करावा लागतो. जरी करणे असेल गोडाचे वाटा जरी करणे असेल गोडाचे वाटा जरी करणे असेल गोडाचे वाटा
असेल तर त्याला मात्र प्रयत्न असा तसा बोल नसतो महाराज. महाराजांची सुद्धा भाषा सांगू. याजसाठी केला होता अट्टहास पाठातलं प्रमाण देऊन जातो. हे पाठ आहे आमच्या बऱ्याच जणांच्या पाठात. अट्टहास शब्दाचा अर्थ प्रयत्न. तो कोबरायासारख्या माणसांनी सांगावं की शेवटचा दिवस गोड होण्यासाठी मी अट्टहास केला म्हणजे प्रयत्न केला. मग तुमचा आमचा कधी मेळ लागला. इतकं सोपं आहे होय. गोड व्हायला प्रयत्नच पाहिजे. पण कोणता प्रयत्न सांगितला. राम राम सांगड घाला दोन्ही प्रमाणाची. राम राम स्मरा. आधी म्हणजे कधी. आधी मध्ये कधी असं का राम राम स्मरा. आधी मध्ये कधी नाही. आधीच. आधी म्हणजे कधी कळलं पाहिजे ना. सकाळी झोपेतून उठण्याच्या आधी. उठल्या उठल्या आंघोळ करण्याच्या आधी. आंघोळीला जाण्यापूर्वी दात घासण्या. बाथरूमला जाण्याच्या आधी. काय राम राम स्मरा. बाथरूम वरून आंघोळ करण्याच्या आधी. आंघोळीवरून अंग पुसण्याच्या आधी. चहा पिण्याच्या आता चहा नाश्ता करण्याच्या आधी. कपडे घालायचे राहिले तुम्ही जरा मधलं मधलं घ्यायचा ना. कपडे घालण्याच्या आधी. जेवण्याच्या आधी. झोपण्याच्या आधी. आणि एकदा मरण्याच्या आधी. मग म्हणायचं शेवट तो दादा. आणि एकदा राम राम स्मरलं ना शेवटच्या क्षणाला मग तो आजा मेळा हाय खटवांग राजा. आता माझ्याजवळ वेळ नाही तेवढा. माझा वेळ संपला होता. त्या खटवांग राजाला मिळला होता त्याच्या नशिबाने. पण आपल्याजवळ तेवढाही वेळ शिल्लक राहिला नाही दादा. शेवटचा क्षण नीट झाला पाहिजे दादा. आणि एकदा शेवटचा क्षण तुमचा नीट झाला की मग काहीच करायचं. कर्णाच्या जीवनामधला गोड प्रसंग आहे दादा. शेवटचा प्रसंग सांगतो कीर्तनाच्या समाप्तीकडे जातो दादा. कर्ण हा सामान्य व्यक्तिमत्व नाही दादा. ज्याला महाभारतामधला एक नंबरचा नरकेश्वरी सिंह ज्याला म्हटलं जातो तो म्हणजे कर्ण आहे दादा. कर्ण आहे दादा. कर्णाला एक नंबर दिला. 2 नंबर अर्जुनाला आणि 3 नंबर द्रोणाचार्याला दिला. 3 नंबर शिकवलं ह्यांना कुणी होतं द्रोणाचार्यानं. पण त्याला 3 नंबरला ढकललं आणि ह्याला 2 वर घेतलं. का कारण द्रोणाचार्याचं सगळं चांगलं होतं पण एक अपवाद त्याच्या जीवनात लागला होता. जो शिक्षक असतो गुरुजी असतो त्याला सगळे विद्यार्थी सारखेच असतात महाराज. पण द्रोणाच्या जीवनातला एक अपवाद होता. एका भिल्लाच्या पोराचा अंगठा घेतला होता. परिणाम 3 नंबरला ढकललं. आता अंगठे घेणारेच 1 नंबरला जातात. कळलं तर बघा नाही तर द्या सोडून दिलं. काही विषय नाही दादा. अंगठा घेतला म्हणून 3 नंबरला ढकललं. आणि अर्जुनाला सुद्धा 1 नंबर नाही 2 नंबर. कर्णाला 1 नंबर दिला. याला कारण आहे. धनुर्धारी जरी अर्जुन असला तर कर्ण 1 नंबर आहे. त्याचं कारण आहे महाराज. माफी मागून बोलतो. सोपं बोलू. पक्वाजाचं पोरग पक्वाजा झाला. काय आश्चर्य. घरात त्याच्या रोज पक्वा जाईल त्याला आलाच पाहिजे. टाळकऱ्याचं पोरग टाळकरी झालं. काय आश्चर्य. गायनचार्याचं पोरग गायक झालं. काय तुमच्या सगळ्यावर कशाला ढकलू माझ्यावर आणतो. महाराजाचं पोरग महाराज झालं. काय आश्चर्य. काय आश्चर्य. पण माफी मागून बोलू. महाराजाचं पोरग महाराज होणं आश्चर्य नाही पण एखाद्या दारुड्याचं पोरग कीर्तनात टाळ घेऊन उभं राहणं हे खरे असतात आश्चर्य. याला आश्चर्य म्हणायचं दादा. तसं सोतपुत्र कर्ण आहे. पण जेव्हा रणांगणात अर्जुना समोर उभा राहतो ना अर्जुनाचा सुद्धा थरका पुढत होता. म्हणून तर कृष्णानं सांगितलं जेव्हा गेला ना रथाचं चाक खड्ड्यात कृष्णानं सांगितलं अर्जुना वेळ घालू नको. काढ बाणन मार त्याला. मार त्याच्यावरती बाण. आणि तिथं अर्जुन म्हणू लागला कृष्णा तुला काही धर्मशास्त्र कळतं का नाही. यदा यदा ही धर्मशी म्हणतो ना असा अधर्म करायला लावतो. त्याच ऐकलं होतं. कृष्णाच ऐकलं होतं युद्ध लागण्यापूर्वी यदा यदा ही धर्मस्य. आणि कृष्णालाच सांगायला लागलं अरे धर्मस्य म्हणतो युद्ध धर्म करतो. कृष्ण सांगितलं माझंच ऐकून मला नको शिकू. काही लोकांना सवय असते आमचं ऐकायचं ना आम्हाला बुका लावायला. ही जाती आताच्या नाही त्या जुन्या आहेत त्या.
कृष्ण म्हटला अरे मीच सांगितलं मलाच बुका लावायला लागला इथल्या इथं इकडचं पाकिट घेऊन तिकडे यायला लागला बरा आला शहाणा म्हटले गड्यावर अरे एवढं तुला वरडून सांगितलं आणि तुझा अजून मोह गेला नाही मी सांगतो मार बाण म्हटले अर्जुनाचं काही असू द्या पण अर्जुनाचा एक गुण चांगला होता महाराज काय होता कृष्णानं काही सांगू द्या ते ऐकतच होतं कृष्णानं सांगितलं ना हान खड्ड्यात उडी ते हानतच होतं कारण त्याला माहिती होतं मी जरी खड्ड्यात उडी मारली तर माझ्या अगोदर कृष्ण परमात्मा तिथं असेल दादा हा विश्वास होता अर्जुनानं म्हटल्यावर कृष्णानं म्हटल्यावर बाण सोडवायला चालू केला दादा तो कर्ण सामान्य नरकेसरी मी का बोलतोय ऐका दादा त्या कर्णाच्या लक्षात आलं हा अर्जुन माझ्यावरती बाण सोडतोय आणि अर्जुनाला सांगायला सुरुवात केली अर्जुना अरे पांडवाचा पुत्र आहे तो पंडुपुत्र आहे आणि तुला एवढा युद्ध धर्माचा नियम कळत नाही नीती कळत नाही मी निशस्त्री आहे आणि माझ्या अंगावर बाण सोडायला लागला त्या कर्णाचं ऐकून अर्जुनालाही खरं वाटलं खरं आहे गड्या ही निशस्त्री आहे कसं मारावं याला काही काही खळ माणसं इतकी वाईट असते महाराज त्यांचं बोलणं योग्यच वाटतं महाराज ते बोलता बोलता म्हणणार चांगलं कीर्तन चालू असताना जर एखादं कुणी गेलं तर मग ती म्हणणार माणूस गेले बंद करा माईक त्याचं बी गोड वाटत त्यानं सांगितलं कर्णानं अरे मी निशस्त्री आहे कसं बाण सोडतो आणि अर्जुन बाळलं त्याला ती म्हटला देवा हे निशस्त्री आहे कसं बाण सोडावं कृष्णाने एकच उत्तर दिलं अर्जुना या कर्णाला आत्ता धर्म आठवायला लागला जेव्हा तुझा मुलगा अभिमन्यू मध्यभागी पडला होता ना तेव्हा याला धर्म कळला नाही यानं तुझ्या मुलाला मारायला प्रयत्न जयद्रथाला पाठवलं तेव्हा समजलं नाही लाव धनुष्याला बाण सोड त्या कर्णावरती अर्जुनानं बाण लावला आणि धनुष्याचा बाण त्या कर्णावरती सोडला दादा पण तो कर्ण एवढा बलाढ्य ताकदीचा आणि मन त्याचं एवढं कठोर किंवा एवढं सामर्थ्यशाली होतं येणाऱ्या संकटाचा सामना करणारा कर्ण होता रडणारा नव्हता आपली रडणाऱ्या जाती लय झाले आमचं असं झालं ना आमचं तसं झालं काय तुमचं झालं कर्णानं पाहिलं एवढं सांगून सुद्धा हा ढळत नाही बाण मारतो तर याला तोंड द्यावं लागेल उजव्या हातानं चाक करत होता आणि डाव्या हातात धनुष्य घेतलं पण दोरी वाढायला काही सापडलं ना तर त्याच्या तोंडात दोन दातात दोन दुरी धरावी आणि धनुष्यानं बाण सोडावे माफी मागून बोलतो दादा एका हातानं धनुष्य बाण दाताने बाण अर्जुनावर कर्ण सोडत होता तरी सुद्धा कर्ण अर्जुनाला ऐके आणि कृष्णानं पाहिलं कृष्णाने विचार केला माझ्या अर्जुनाला जिंकवायचं असेल तर आता मलाच काहीतरी करावं लागेल रथातनं उडी मारली जगाचं मालक ब्रह्मांडाचा चालक काय माय ज्याच्या सत्तेनं सगळं चालतं सगळं 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 त्याच्या सत्तेनं चालतं त्या जगाच्या मालकानं उडी मारली एका ब्राह्मणाचं रूप स्वतः धारण केलं भिक्षा मागत मागत कुरुक्षेत्रावरती कर्णाच्या जवळ जावं आणि लढणाऱ्या त्या कर्णाच्या जवळ उभा राहावं जगाच्या मालकानं ब्राह्मण वेशामध्ये आणि त्याच्या समोर भिक्षा मागावी भिक्षा कर्णानं बघितलं कर्ण विचार करतोय आयुष्यभर 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 मी एकही याच विनमुख दारातनं माघारी पाठवला नाही आणि आता तर मी शेवटच्या खटका मोजतोय आता जर मी माघारी पाठवला माझ्या दानकर्माला काही पुण्य राहणार नाही मला दानच द्यावं लागेल त्यानं पाहिलं इकडं तिकडं आणि विचारलं ब्राह्मण बुवा मी रणांगणात आहे युद्धभूमीत आहे मी काय दान देऊ शकतो तुम्हाला आणि त्या कृष्णाला तेच पाहिजे होतं त्यानं बघितलं आणि सांगितलं कर्णा तू रणभूमीत आहे मान्य आहे तुझ्या जवळ काहीच नाही असं जरी तुझं म्हणणं असलं तरी तुझ्या तोंडामध्ये एक दोन दात आहे आणि ते दोन्हीही दात सोन्याचे आहेत ते सुवर्णाचं दान मला तू देऊन टाक ब्राह्मणानं मागितलं काय सोनं मागितलं सोन्याचे दात म्हणजे सोनं मागितलं ते होतं कुठं चाललंय कुठं हे रणांगणावरती युद्ध चाललंय अनेक सेनापती तिथं पडलेले आहेत अनेकांचे मुकुट सोन्याचे आहेत महाराज एखादा उचलला असता ब्राह्मणानं न्याला असतं तर काय बिघडत होतं ना दान पाहिजेच असतं तर काय बिघडत होतं कर्णानं म्हटलं असतं चाललं नसतं का उचलीतला एखादा मुकुट
गळ्यातल्या मुक्तहाराच्या माळा पडलेल्या आहेत, हिऱ्यांच्या माळा आहेत, उचल एखादा म्हणीन जा. पण त्या ब्राह्मणाने एक वाक्य सांगितलं होतं, कर्णा माणसाने एक वेळ मागून खावं पण उचलून खाऊ नये. महाराज लोकांनी मागून घ्यावं पण उचलून खाऊ नये. उचलून खाऊ नये दादा, उचलून खाऊ नये दादा, मागून घ्यावं दादा. आणि त्यानं सांगितलं मी उचलून नाही घेणार, मागून घे पण उचलून नाही. दोन्ही दात द्यायचे. एक सांगू अजून, वैद्यक शास्त्र बोलू. भारतीय वैद्यक शास्त्र, मेडिकल शास्त्र किती पुढचं आहे. कर्णाच्या मुखात 2 दात होते सोन्याचे, हे तर मान्य आहे. आणि ज्या अर्थी सोन्याचे दात होते त्या अर्थी त्या काळात सुद्धा तोंडात सोन्याचे दात लावण्याची प्रक्रिया आमच्याकडे दंतवैद्यकीय शास्त्र उपलब्ध होतं, हे मान्य करा. जर तुम्ही मान्य करत नसाल तर दुसरा मुद्दा आपल्याला. जर हे मान्य नसेल, सोन्याचे दात लावता येत होते त्या काळात, हे मान्य नसेल तर दुसरा अर्थ बोलून जातो. जर लावले नसतील तर जन्मजात कर्णाच्या मुखामध्ये सोन्याचे 2 दात होते, हे तरी मान्य करा. आणि त्या कर्णाने शेवटची वेळ आली, माय ब्राह्मण समोर आहे, सोन्याचे दात मागतोय, ज्या दातावरती मी अर्जुनाशी लढतोय ते 2 दात दिले ना, मी लढणार कसा. हा अर्जुन मला मारणार, एवढं सगळं 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 मावशी त्या कर्णाला कळत होता. पण दानवांचा धर्म आहे, समोरचा दगड उचलला मावशी स्वतःच्या हातानं त्या दगडावरती आपलं तोंड आणावं आणि तोंडातले दोन्ही दात बाहेर काढावे. त्या दाताला रक्त लागलेलं ते दोन्ही दात उचलावे, त्या ब्राह्मणाच्या हातात द्यावे. घे बाबा आणि शेवटचा क्षण सुद्धा माझा गोड कर. ते दोन्ही दात पाहिले 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 माझ्या जगाच्या मालकानं. पण ठरवलं ना, एकदा देवानं परीक्षा घ्यायची ना, अरे तो शेवटचा क्षण सुद्धा सोडत नाही, परीक्षा घेतोच घेतोच. माय त्या देवानं दोन्ही दात पाहिले आणि कर्णाला सांगितलं, कर्णा मी हे दान नाही स्वीकारू शकत. कर्णाची काय अवस्था झाली असेल, दात पाडून द्यावं आणि याचकांना सांगावं नको 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 मला दान. अरे काय अवस्था झाली असेल माझ्या कर्णाची. कर्णानं दोन्ही हात जोडले विचारलं, मालक का दान स्वीकार. आणि एकच उत्तर दिलं कृष्ण परमात्म्याने, कर्णा दान घेतलं असतं रे, पण या दोन्ही दाताला रक्त लागले आणि रक्त लागलेली वस्तू कधी दान म्हणून स्वीकारायची नसते. हा धर्म आहे. नको तुझं दान, मला हे माघारी घे. हे पाहिलं, वाक्य ऐकलं आणि ढसा 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 कृष्ण परमात्म्याच्या समोर आमचा कर्ण जी रडायला लागला, डोळ्यातलं पाणी आलं आणि क्षणामध्ये विचार चमकला. दोन्ही दात त्या असणाऱ्या याचकाकडून हातात घेतले, त्या दाताकडे पाहिलं आणि कर्ण विचार करतोय, आयुष्य सगळं दान देण्यात गेलं आणि आता फक्त फक्त माझं रक्त लागलंय म्हणून जर दान स्वीकारत नसेल तर रक्त काढावंच बाजूला. पण पाणी नव्हतं. पण त्या कर्णाचं एवढं 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 अपाट दातृत्वाचं मन आहे की डोळ्यातनं येणाऱ्या पाण्याच्या थेंबाखाली आमच्या कर्णाने दोन्ही दात धरले आणि डोळ्यातलं पाणी त्या दातांवरती पडलं आणि दोन्ही दात स्वच्छ 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 झालं आणि स्वच्छ झालेले ते दोन्ही दात उचलले, जगाच्या मालकाच्या हातात दिलं आणि सांगितलं, कृष्णार्पणमस्तु. शेवटच्या क्षणी सुद्धा आपल्या दारात याचक यावा आणि त्याचं सगळं पूर्ण करावं. हे ज्याला ज्याला जमत ना, अरे त्या माणसानं म्हणावं शेवट तो भला. आमच्या अण्णांनी आयुष्यभर हेच केलं. वारकरी स्वतः नसले तरी जो जो वारकरी दारात आला ना, त्याला पोटभर खाऊ घातलं. हे सगळ्यात मोठं पुण्यकर्म आमच्या अण्णांनी केलं. म्हणून अण्णांनी साठी म्हणावं शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. विठ्ठल जीवन अवलंबून असतं. त्यामुळे शेवटचा क्षण आनंदात घालवायचा असेल,
ज्या समाजात तुम्ही जन्माला आलाय त्या समाजाचं देणं आपण लागतो, म्हणून शेवटचा क्षण घालवायला शिकलं पाहिजे. दादा ऐका ऐका ऐका, शेवटचा क्षण आनंदात जावा. मला एक 5 मिनिटं त्यांनी वाढीव मुदत दिली म्हणून बोलतो थोडस. दादा 10 मिनिटं, 5 आणि 10 15. त्या आधीच सांगितलं बरं केलं, नाहीतर आमच्याकडे काय पद्धत आहे महाराज, ते नेमकं 12 वाजता जाते नैवेद्य दाखवायला, आणि मी आपलं 12:15च्या टायमिंगला सोडायला आलो, आणि तेवढ्यात त्यांच्या घरातला आलो. नैवेद्य दाखवणारी माघारी आल्याशिवाय फुलं टाकायची नाहीत, महाराज वाढवा. मी 12ला ज्ञानेश्वर माऊली केल्या, काय करावं. मग परत आमचं चालू झालं, बेलाला पाणी करावं लागतं. पण आधीच सांगितलं असं जास्त वेळ तुमचा घेणार नाही दादा. आमच्या जीवनातला शेवटचा गोड होण्यासाठी जीवन जगा. हा भगवंताने देह तुम्हा मला दिलाय ना, अरे तो परोपकारासाठी दिलाय. हा देह एकमेकांवरती प्रेम करण्यासाठी दिलाय, एकमेकांचा द्वेष करण्यासाठी दिला नाही. जेव्हा आम्ही समाजासाठी जगू तेव्हा खऱ्या अर्थानं आमचं जीवन धन्य झालं, आमचं जीवन गोड झालं. म्हणा आमच्या जीवनामध्ये तुम्ही किती पैसा कमवला याला शेवटी कोणी विचारत नाही. ज्या दिवशी तुम्ही भरपूर जाताना तिथं कोण विचारतं दादा, कोण पैशाला खर्च. माफी मागून बोलतो. माझा एक भाऊ आहे, आम्ही 7 जण भाऊ आहे सख्खे चुलत, आणि माझा एक भाऊ शेवटचा इंजिनियर आहे. एक लय नाही पण 26-27 लाख रुपये पॅकेज आहे. आणि मग एकदा आम्ही पुण्यातलं कीर्तन झालो, म्हणजे एवढ्या लांब पंढरपूरला जाण्यापेक्षा तिथंच मुक्काम करू पुण्यात. गेलो त्याच्या घरी, गेले गेले तिथला लहान आहे, मी जरा त्याच्यापेक्षा मोठा आहे. ते आला मला दादा म्हणते. मोठ्या भावाला दादा म्हणा, काय म्हणा दादा, इथं पण आमचे दादा. मोठ्या भावाला दादा म्हणा, मोठ्या भावाला बी दादा म्हणते, आणि जे कुणाला दादच लागू देत नाही त्याला बी दादा. ते मला दादा म्हणायचा. म्हणाला दादा काय शर्ट घेतला, शर्ट बघू कसं शर्ट. त्याने शर्ट आणला होता, असं नवीन पिढीतला आता शर्ट होता. मी बघितलं, सहज आपलं विचारलं केवढ्याला घेतला. त्यानं मला सांगितलं दादा या शर्टची किंमत 5,000 रुपये. शर्टची किंमत 5,000 रुपये. मी त्याला म्हटलं येड्या, 5,000 आमची 5 धोतर शर्ट होते, तू एक शर्ट घेतला 5,000. ते म्हणला दादा ही शर्ट साधा सुद्धा नाही. म्हणजे साधा नाही म्हणजे हा शर्ट ब्रँडेड आहे, ब्रँडेड. तुम्हाला नाही कळणार, आमच्या पिढीला याला ब्रँडेड म्हणतात. मी एकच वाक्य त्याला सांगितलं, तेच वाक्य तुम्हाला सुद्धा सांगतो दादा. आयुष्यामध्ये जरूर जरूर ब्रँडेड कपडे घाला. माझ्या तरुण मित्रमंडळींना बोलेल, ब्रँडेड कपडे जरूर घाला, नव्हे घातलीच पाहिजे. पण एक गोष्ट मात्र कायम लक्षात राहू द्या दादा, ज्या दिवशी तुम्ही आणि मी या जगातून निघून जाऊ ना, ज्या दिवशी या जगात निरोप घेण्याची वेळ येईल, आणि जेव्हा आम्ही जाऊ ना त्या दिवशी अंगावर एकच ब्रँडचा कपडा अंगावर असेल, 2.5 मीटर मांजर पाठ एवढं मात्र कायम लक्षात राहू द्या दादा. याच्याशिवाय दुसरा ब्रँड तुम्हाला नाही रे. शेवटच्या कपड्याचा एकच ब्रँड ठरलाय, हे ज्याला समजतं ना त्याला नाही सांगावं लागत. अट्टहास कर आणि शेवटचा दिवस गोड कर म्हणून नाही सांगावं लागत. मी मगाशी बोलून गेलो, आम्ही एका मोठ्या कुळात एवढीच काही ती पुण्य, आणि मग त्या अनेक घरी जायचा योग्य होतो. पण मग काय असतं, कीर्तन झाले की बऱ्याच शिष्यवर्गाला वाटतं महाराजांना आपल्या घरी यावं. बऱ्याच जणांना वाटतं महाराज तुमचं पाय आमच्या घराला लागू द्या. आता काय आमच्या पायात असतं देवजानी त्यालाच माहिती. आमच्या पायानं जर चांगलं झालं असतं तर आमचं पाय असं बोंबलं चिनलं नसतं. जर आमच्या काय काढतो आमच्या घरातलं पाय आम्ही बाहेर असं वाटतं महाराजांना आपल्या घरी यावं. ती घरी गेले की आम्ही ते जायचं, मग आम्ही बी आपल्या. बरं ती घरी गेल्यावर बी गप नेत नाही, चहा पाजत नाही. ती अंगणात चालू करतो, महाराज गेट कसं आहे बघा, गेट कसं आहे, गेट कसं आहे बघा. गेट बघितलं, हे डाव्या बाजूचं 2 व्हीलरचं पार्किंग, हे उजव्या बाजूला 4 व्हीलरचं पार्किंग, हा हॉल, हा किचन, काय सगळं दाखवत इथं बेडरूम, हे 15x16चं, हे एवढं, हे तेवढं, ह्या टाईल्स पहा, हे देवघर पहा, सगळं दाखव. महाराजाला काय दाखव ह्याची बी अक्कल पाहिजे. त्यानं मला नेलं सर, खोटं सांगत नाही, नेलं घर दाखवत मला बाथरूम ना. महाराज बाथरूम बघा आपल्याकडे, 15x20चं बाथरूम सर, खोटं सांगत नाही, देवा शपथ घेऊन सांगतो दादा.
15x20 बाथरूम काय त्याच्या टाईलच्या फरशा काय इतकं देखणं बाथरूम. असं वाटत होतं त्या दिवशी आज कीर्तन करून घरी जायलाच नको तिथंच बस. एवढं 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 बाथरूम चांगलं दादा. पण जाता जाता एकच वाक्य त्याला सांगितलं. तेच वाक्य तुमच्या चरणावर कुणाचा भाऊ कुणाचा मुलगा कुणाचा मित्र समजून नतमस्तक होऊन बोलतो. दादा 15x20 काय 25x30 बाथरूम तुमच्या घरामध्ये तुम्ही बांधा. एकाच रंगाच्या काय दादा अनेक रंगाच्या टाईल्स त्या बाथरूमला वापरा. एक गोष्ट मात्र शेवटची कायम लक्षात असू द्या. ज्या दिवशी तुम्ही आणि मी या जगातून निघून जाऊ ना त्या दिवशी शेवटची अंघोळ या बाथरूम मध्ये नाही रे दादा. तुमच्या आमच्या घरासमोरचं जे अंगण आहे ना त्या अंगणात तुमची आमची शेवटची अंघोळ आहे. एवढं दादा कीर्तनातलं शेवटचं वाक्य आणि कीर्तनाच्या समाप्तीकडे चाललोय दादा. जीवनामध्ये बिस्लरीचं फिल्टरचं पाणी पिलंच पाहिजे. शुद्ध पाणी पिणं काळाची शुद्ध पाणी जरूर प्या. बिस्लरीचं पाणी जरूर प्या. पण एक गोष्ट मात्र कायमची लक्षात असू द्या दादा. ज्या दिवशी तुम्ही आम्ही या जगाचा निरोप घेऊ आणि शेवटचा प्रसंग येईल ना दादा जे शेवटचं पाणी तुमच्या आणि माझ्या पोटावर ठेवलं जाईल ना ते पाणी बिस्लरीचं आहे फिल्टरचं आहे कुठलं पाणी आहे हे पाहायला तुम्ही आम्ही जिवंत नसू दादा. म्हणून आहे तोपर्यंत दादा अरे या जीवनामध्ये एकत्रित कुटुंबीय जीवन जगत सामाजिक जीवन घालवणारे एक आदर्श पोलीस पाटील जीवन पुरस्कार प्राप्त असणारे व्यक्तिमत्व सामाजिक सांसारिक मी प्रस्तावनेमध्ये बोलल्याप्रमाणे अतिशय सुंदर जीवन ज्यांचं होतं आणि त्या जीवनामध्ये एकत्रित परिवार असताना आपला जीवनाचा यथार्थ कार्य शेवटी एके दिवशी माणसाला जायचंय. इथं कोण कायमचं राहायला आलेलं नाही महाराज. शेवटी जायचंय. जे उपजे ते नाशे नाशे ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा किंवा नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान हे प्रमाण पाठात आहे. घडी घडी काळ वाटे याची पाहे अजून किती आहे अवकाश असे अनेक प्रमाणे या दृष्टीने आहेत महाराज. त्यामुळे शेवटी जायचं सर्वांनाच आहे. पण जात असताना आपल्या पाठीमागं मरावे परी कीर्ती रूपी उरावे आम्ही नेहमी म्हणत असतो. क्षेपक दिलं जातं किंवा तुका म्हणे एक मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती पाठीमागं राहिली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं तुकोबरायांचं हे जे प्रमाण होतं तुका म्हणे एक मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे अशी कीर्ती मागं कोणाची राहिली असेल तर कैलासवासी अण्णांची ही कीर्ती पाठीमाग आहे. कारण वर्ष श्राद्धाला एवढ्या बहुसंख्येनं पंचक्रोशीतील असतील त्यांच्या गावातील असतील पै पाहुणे नातेवाईक सगळे मोठ्या एका या ठिकाणी उपस्थित होतात महाराज. हे सामान्य नाही. हे प्रेमाचं लक्षण आहे. आजकाल कोण कोणासाठी धावून जात नाही महाराज. पण प्रेमासाठी त्यांच्या परिवारातल्या एका फोनवरती अनेक मंडळी इथं सगळेजण उपस्थित राहिले. हे खऱ्या अर्थानं मला वाटतं अण्णांचं त्यांच्या जीवनातलं प्रेम आहे आणि ते प्रेम म्हणजे हे आहे. जरी अण्णा देहरूपाने जरी नसले तरी आत्मरूपाने चैतन्य रूपाने इथं कुठेतरी नक्की असणार. मी त्यांची दोन्ही राहुल असेल अतुल असेल त्यांना मला बोलायचं आहे. ऐका हे जरी देहरूपाने नसले तरी आत्मतत्वानं चैतन्य रूपाने ते इथं कायमच असतात महाराज. आत्मतत्व कधी मरत नसतं. आत्मतत्व कधी जात नसतं. आत्मतत्व हे कायम आपल्यामध्ये राहत असतं. कायम राहत असतं. कायम राहत असतं. आत्मतत्व जात नाही. जातो तो देह जात असतो. चैतन्य जात असतं. ते नेहमी दृष्टांत एक दिला जातो. ते दिवाळीचा सण आला होता. आईने आपल्या मुलाला घेतलं बाजारामध्ये गेली. बाजारामध्ये गेल्यानंतर वेगवेगळे पदार्थ करायचे होते दिवाळीसाठी. तिने विचार केला आपल्याला गोड पदार्थ भरपूर करायचे आहेत म्हणून एक 5-10 किलो साखर त्या आईने घेतली. मुलगा साखर घेऊन घरी आला. घरी आल्यानंतर रात्रीच्या वेळी मुलगा झोपला आणि आई रात्रीचे ते पदार्थ दिवाळीचे बनवायला सुरुवात केली. साखरेपासून अनारस असेल लाडू असेल बेसन लाडू असेल अनेक पदार्थ गुलाबजामुन असतील अनेक पदार्थ केली आणि ते 10 किलो काय साखर आणलेली सगळी संपली. मुलगा सकाळी उठला. झोपण्यापूर्वी त्यानं 10 किलो साखर आणलेली पाहिलेली होती पण सकाळी उठल्यावर त्याला साखर दिसेना आणि त्यानं आईजवळ गेला आणि विचारू लागला आई 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 रात्री मी 10 किलो साखर आणली होती